नमस्कार मंडळी, सुनीता लावांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। नेहमी त्याच पद्धतीने भाजी बनवण्याऐवजी ती वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची याची आपली सिरीज चालू आहे। नुकतीच भेंडीची सिरीज संपलेली आहे, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तर आजपासून आपण बटाट्याची सिरीज सुरू करत आहोत। तर आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय। भाजीला काही नसलं की बटाटा नेहमीच आपल्या मदतीला धावून येत असतो। मला माहिती आहे की सर्वांनीच बटाट्याची रस्सा भाजी तर बनवलीच असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी मीडियम साईजचे 4 बटाटे घेतले आहेत। साधारण 300 ग्रॅम हे बटाटे आहेत। तर हे बटाटे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेत, तर ते आता आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी हे कुकरमध्ये काढून घेतलेत आणि आता यामध्ये पाणी घातले आणि आता कुकरचं झाकण लावून गॅसवर याला ठेवून देते। बटाटे फार जास्त गाळ होईपर्यंत उकडायचे नाही। तर बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात। तर गॅसवर कढईमध्ये एक मोठा भाजीचा चमचा तेल घालायचं, त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे, जसं की 1 तमालपत्र, 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल, 1 मसाला वेलदोडा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 लाल मिरची। मसाले तेलामध्ये चांगले चटकू द्यायचे। त्यानंतर 1 बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। ह्या भाजीसाठी कांदा नाही घातला तरी भाजी चांगली टेस्टी होती। तर कांदा परततोय तोपर्यंत आपण एक वाटण करूयात। मिक्सरच्या भांड्यात 2 मीडियम साईजचे टोमॅटो घातलेत, त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचं। त्यानंतर 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशोप घालून याला वाटून घ्यायचं। वाटताना यामध्ये पाणी घालायचं नाही। तर बघा असं हे बारीक वाटून घेतलंय, तर ते मी आता एका वाटीमध्ये काढून घेतलंय। इकडे आपला कांदा पण चांगला गोल्डन झालाय। आता यामध्ये चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद घालून याला चांगलं अजून परतून घेऊयात। तर बघा 1 मिनिट हे अजून परतल्यानंतर कांदा चांगला आपला परतला गेलाय, छान ब्राऊन झालाय। आता यामध्ये आपण जे टोमॅटोचं वाटण बनवलं होतं ते घालूयात। लगेचच यावर चवीनुसार मीठ घालून मिक्स करूयात। मिक्स केल्यानंतर आता यावर झाकण ठेवून टोमॅटो आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे। याला अधूनमधून एकदा हलवून घ्या। 2-3 मिनिटानंतर पहा कढईच्या कडेला तेल सुटलंय, याचाच अर्थ टोमॅटो आपला चांगला शिजला गेला आहे। इतपत टोमॅटो आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे, म्हणजे मग भाजीला कच्चा वास येणार नाही। आता यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा घरगुती लाल मिरची पावडर, ही खूप तिखट आहे म्हणून मी कमी घातली आहे। त्यानंतर रंगासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर साधारण अर्धा कप पाणी यामध्ये घालून यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजू द्यायचा। याला मध्ये मी एकदा हलवून घेतलं होतं। तर बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलंय। मसाले चांगले परतून घेतले की मग भाजीला पण टेस्ट चांगली येते। आता यामध्ये 3 चमचे दही घालायचं। दही जास्त आंबट घालू नका, गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा। दह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट चांगलं परतल्यानंतर बघा दही चांगलं परतलं गेलं आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी घालूयात। साधारण 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। तर आता याला चांगली उकळी येऊ द्यायची। मीठ आपण आधीच टोमॅटो परतताना घातलं होतं, तरी पण टेस्ट करून लागलं तर तुम्ही वाढवा। ग्रेव्हीला उकळी येते तोपर्यंत आता आपले बटाटे पण उकडून गार झालेले आहेत, तर त्यांची आपण साल काढून घेऊयात। सगळ्या बटाट्याची साल काढून झाली आहे, तर काय करायचं, बटाटे असे हाताने फोडून घ्यायचे। कापण्याऐवजी बटाटे जर असे फोडून ग्रेव्हीमध्ये घातले की काय होतं की रश्श्याला थिकनेस येतो आणि शिवाय भाजीला टेस्ट पण चांगली येते। इकडे भाजीला चांगली दणदणून उकळी आलेली आहे। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची, 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा। त्यानंतर कुस्करलेले बटाटे घालायचे, चांगलं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक करून 3-4 मिनिट याला जरा उकळू द्यायचं। 3-4 मिनिटानंतर बघा काय मस्त रंग आला आहे आपल्या ग्रेव्हीला, छान तर्री आली आहे। पहिल्यापेक्षा भाजी जरा घट्ट झाली आहे। ही भाजी थंड झाल्यानंतर अजूनच घट्ट होते, त्यामुळे यापेक्षा जास्त याला उकळायचं नाही। तर ही आपली टेस्टी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी तयार झाली आहे। तर ही बटाट्याची भाजी पुरी, चपाती, भाकरी कशाबरोबर पण छान लागती।
तर तुम्हाला ही बटाटे सिरीजमधली पहिली रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.